असं कधी ऐकलंय का? एखाद्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहिली, 9 महिने पूर्ण झाले आणि आता लेबर पेन स्टार्ट झाल्या, म्हणजेच प्रसूती वेदना स्टार्ट झाल्या आणि तिला प्रेग्नन्सी राहिलेलं समजलंच नाही. तर हो, अशीच एक कंडिशन आहे, त्यालाच क्रिप्टिक प्रेग्नन्सी असे म्हणतात. ऐकताना जरा वेगळंच, म्हणजे जरा विचित्रच वाटतं की एखाद्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहिली, 9 महिने झाले, त्याचबरोबर लेबर पेन्सही स्टार्ट झाल्या, परंतु तुला कळालंच नाही की प्रेग्नन्सी राहिली आहे. तर हो, असं होतं. या कंडिशनला क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हणतात. तुम्हाला या गोष्टींवर विश्वास बसणार नाही, परंतु या गोष्टी काही स्त्रियांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. तसं तर पहिल्या महिन्यात कळणार नाही, दुसऱ्या महिन्यात कळणार नाही, परंतु जेव्हा पोट बाहेर यायला लागेल, जसं की 5व्या महिन्यानंतर गर्भवती स्त्रियांचं पोट दिसायला लागतं, तरीही त्यांना कळत नाही की प्रेग्नन्सी राहिलेली आहे. त्याचबरोबर काही वेळेला तर लेबर पेन स्टार्ट होतात आणि त्यानंतर त्यांना कळतं की बेबी होणार आहे, म्हणजेच बाळ होणार आहे. तर हे कशामुळे होतं हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हणजेच लपलेली प्रेग्नन्सी. तर यामध्ये असं म्हटलं जातं की हे स्त्रियांच्या निष्काळजीपणामुळे झालं, म्हणजेच त्यांनी त्यांच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही की प्रेग्नन्सी आहे का नाही. तर हे काही थोड्याशा प्रमाणात असू शकतं, पण याला काही बायोलॉजिकल कारणं असू शकतात, काही मेडिकल कारणं असू शकतात. त्याचबरोबर काही अशा सायकोलॉजिकल कंडिशन्सही असू शकतात की ज्यामध्ये स्त्रियांना असं वाटतच नाही की त्या प्रेग्नंट आहेत म्हणून. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल डिसऑर्डर्स, आणि हार्मोनल डिसऑर्डर्समुळे झालेला सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे PCOD. बऱ्याच स्त्रियांमध्ये असं होतं की 2-2, 3-3 महिने पिरियड येतच नाही आणि त्यामुळे त्या प्रेग्नन्सी टेस्टही करत नाहीत. त्याचबरोबर जेव्हा फिडिंग चालू असतं, म्हणजेच बाळाला अंगावर पाजणं चालू असतं, अशा वेळेलाही पिरियड येत नाही आणि स्त्रियांना 6-7 महिने झाले तरी प्रेग्नन्सी राहिलेली समजत नाही. त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना थायरॉईडचा प्रॉब्लेम असतो आणि थायरॉईडमध्ये बऱ्याच स्त्रियांना रेग्युलर पिरियड येत नाही, त्यामुळेही त्या प्रेग्नन्सी टेस्ट करत नाही. अशा कंडिशनमध्येही क्रिप्टिक प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर 45 नंतर बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आता आपला पिरियड जाईल, प्रेग्नन्सी राहण्याचे तर काही चान्सेस नाहीत. अशा वेळेलाही 6-7 महिने जरी झाले तरी स्त्रियांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे का नाही हे कळत नाही. तर ओव्हरऑल विचार करता हार्मोनल डिसऑर्डर्स आणि इरेग्युलर मेन्सेस हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे क्रिप्टिक प्रेग्नन्सीचं. क्रिप्टिक प्रेग्नन्सीचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे फिजिकल डिसऑर्डर्स, उलटी होत नाही, मळमळ होत नाही, त्याचबरोबर प्रेग्नन्सी राहिल्यासारखे काहीच लक्षणं नाहीत, त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहिल्यासारखे वाटतच नाही. त्याचबरोबर बऱ्याच स्त्रिया म्हणतात की माझं पोट मोठं झालंच नाही. तर ज्या स्त्रिया ऑलरेडी ओबेज असतात, म्हणजे ऑलरेडी लठ्ठ असतात, त्यांचं पोट ऑलरेडी पुढं आलेलं असतं, त्यामुळे त्यांना समजतच नाही की प्रेग्नन्सी राहिली का नाही. त्याचबरोबर ज्या स्त्रिया एकदम स्लिम असतात, त्यांच्या मसल्सही एकदम टोन असतात, त्याही स्त्रियांना जवळजवळ 4 ते 5 महिने प्रेग्नन्सी राहिलेलं समजत नाही. आणि त्याचं कारण असं असतं की त्या स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीचे बाकीचे काहीच लक्षणं दिसत नाहीत. त्याचबरोबर काही स्त्रियांमध्ये मंथली ब्लिडिंगही होतं, म्हणजेच त्यांना मंथली पिरियड्सही येतात, परंतु प्रेग्नन्सी राहिलेली असते. ही एकदम अविश्वसनीय गोष्ट आहे. या गोष्टींचा कुणालाच विश्वास बसणार नाही, मलाही नव्हता बसत, परंतु काही केसेसमध्ये असं पाहण्यात आलं की पिरियड्स येत आहे आणि त्यांना प्रेग्नन्सीही पॉझिटिव्ह आहे. बरेच पेशंट येऊन सांगतात की मला तर मंथली पिरियड्स येत आहे, परंतु हे त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांच्या ब्लिडिंगचा काहीतरी पॅटर्न चेंज झालेला असतो. त्यांना एकदम रेग्युलर ब्लिडिंग होत नाही, इरेग्युलर असते याच्यामध्ये ब्लिडिंग. त्याचबरोबर एकदम थोड्या प्रमाणात ब्लिडिंग होतं, म्हणजे अगदी स्पॉटिंगही होऊ शकतं. आणि काही स्त्रियांमध्ये तर ऑलरेडीच स्पॉटिंगच होत असतं पिरियड्समध्ये, त्यामुळे त्यांच्या हे लक्षात येतच नाही की प्रेग्नन्सी आहे का नाही. त्याचबरोबर क्रिप्टिक प्रेग्नन्सीमध्ये असंही होतं की पेशंटला कंटिन्यू ब्लिडिंग चालू असतं, म्हणजेच काही स्त्रियांमध्ये कंटिन्यू 1 ते 1.5 महिना ब्लिडिंग चालू असतं आणि त्यांना प्रेग्नन्सी राहिली आहे का नाही याची अजिबात शंका येत नाही. त्या सोनोग्राफीही करत नाही, त्याचबरोबर प्रेग्नन्सी टेस्टही करत नाहीत. अशा वेळेलाही प्रेग्नन्सी राहिली आहे का नाही हे कळत नाही. आणि पुढचं कारण आहे ओबेसिटी, म्हणजेच लठ्ठपणा. आपण आत्ताच जसं पाहिलं की बऱ्याच स्त्रिया ज्या लठ्ठ असतात त्यांचं पोट पुढं येतच नाही, त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहिलेलं कळूनच येत नाहीत. त्याचबरोबर त्यांना प्रेग्नन्सीची बाकीचेही काही लक्षणं दिसत नसतात. त्याचबरोबर काही युटेराईन ॲबनॉर्मॅलिटीज असतील, म्हणजेच बायकॉर्निएट युटरस जर असेल, अशा वेळेलाही एकाच साईडला
प्रेग्नन्सीची ग्रोथ होते, त्यामुळे प्रेग्नन्सी आहे का नाही हेही कळत नाही. पुढचं कारण आहे सायकॉलॉजिकल ट्रॉमा. म्हणजेच तुम्हाला जर काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असेल, काही स्त्रिया डिप्रेशनमध्ये असतील, त्यांना अँटी डिप्रेसंट टॅबलेट चालू असतील, याही स्त्रियांना प्रेग्नन्सी राहिलेलं समजत नाही, कारण की हा माइंडचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना अँटी डिप्रेसंट मेडिसिन्स चालू असतात. त्यामुळे त्यांचे पिरियड्सही इरेग्युलर होतात आणि त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली समजत नाही, कारण की त्यामध्ये पेशंट खूप स्ट्रेसमध्ये असतो. त्याचबरोबर तो फिजिकली ॲक्सेप्ट करायला तयारच नसतो की प्रेग्नन्सी आहे. त्यामुळे सायकॉलॉजिकल जर प्रॉब्लेम असेल तर अशा कंडिशन्स होऊ शकतात. आणि शेवटचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी किट जर खराब असतील तर, म्हणजेच प्रेग्नन्सी किट जर फॉल्टी असतील तरीही असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कारण की आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आहे की प्रेग्नन्सी टेस्ट केली तर कंट्रोल लाईनही येत नाही आणि टेस्ट लाईनही येत नाही. यावेळेलाही असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर कधीकधी कंट्रोल लाईन पॉझिटिव्ह येते परंतु टेस्ट लाईन निगेटिव्ह येते. यामध्येही प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असू शकते. जर स्त्रियांमध्ये जर बाकीची प्रेग्नन्सीची लक्षणे दिसायला लागली तर अशा वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्लड टेस्ट करून घ्या. ब्लड टेस्ट म्हणजेच बीटा HCG टेस्ट करून घ्या. त्यामुळे प्रेग्नन्सी आहे का नाही हे कन्फर्म होईल. आता हे ऐकल्यानंतर बऱ्याच स्त्रिया टेन्शनमध्ये येतील की पिरियड्स येत जरी असला तरीही प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असेल का, त्याचबरोबर स्पॉटिंग जर होत असेल तरीही प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असेल का. तर घाबरू नका, यामध्येही काही वॉर्निंग साईन्स आहेत ज्यामुळे प्रेग्नन्सी आहे का नाही हे कळतं. तर यामध्ये पहिलं लक्षण म्हणजे तुमच्या वजनामध्ये कमी जास्त होणं, म्हणजेच तुमच्या वेटमध्ये चेंजेस होणं. जर तुमचे वेट कमी जास्त जर होत असेल तर त्यावेळेसही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या. जर तुमचं वय अगदी 45च्या पुढं जरी असेल तरीही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या, कारण की अगदी 50पर्यंतच्या लेडीजमध्येही प्रेग्नन्सी राहिलेली पाहण्यात येतं. आणि यानंतरचं जे लक्षण आहे ते कॉमनली पाहण्यात येतं ते म्हणजे इमोशनल चेंजेस. हार्मोनल चेंजेसमुळे जे इमोशनल चेंजेस होतात ते प्रेग्नन्सीमध्ये पाहण्यात येतात. जसे की डिप्रेशन, थकवा जाणवणे, मूड स्विंग्स होणे, असे जर बदल असतील तर हे काही इंडिकेशन्स असतात जे प्रेग्नन्सी असण्याची लक्षणे असतात. त्यामुळे असे जर काही लक्षणे असतील तर प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या. त्याचबरोबर जर तुम्हाला खूप सुस्ती वाटत असेल अशा वेळेलाही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या. त्याचबरोबर पिरियड जर एकदम लाईट आलेला असेल, म्हणजे ब्लिडिंग एकदम कमी झालेलं असेल, अशा वेळेलाही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या. कधीकधी तुम्ही आधी प्रेग्नन्सी टेस्ट करता आणि ती निगेटिव्ह येते, परंतु जर 15 दिवसांनी जर ती टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येते. कारण की याचं कारण असंही असू शकतं की ओव्ह्युलेशन लेट झालं, त्याचबरोबर फर्टिलायझेशनही लेट झालं. अशा वेळेलाही लेट प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे एकदाच प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहू नका. जर खूप दिवस जर पिरियड आला नाही अशा वेळेला परत एकदा रिपीटेडली प्रेग्नन्सी टेस्ट करा. हे होते प्रेग्नन्सीच्या काही सुरुवातीच्या दिवसांमधलं. परंतु तुम्हाला असा प्रश्न पडेल की 6व्या, 7व्या, 8व्या महिन्यामध्येही स्त्रियांना प्रेग्नन्सी राहिलेली कशी समजत नाही. कारण 8व्या, 9व्या महिन्यामध्ये तर पोट किती मोठं होतं, बाळाच्या हालचालही जाणवते, परंतु कसं कळत नाही या स्त्रियांना की प्रेग्नन्सी राहिली का नाही. आणि याचं कारण असंही असू शकतं की गॅस तयार होतं पोटामध्ये. गॅसेस जर असेल तर त्या स्त्रियांना असं वाटतं की हे गॅसेसमुळे होतं आहे. त्याचबरोबर जर खूप ओबेज स्त्रिया म्हणजे खूप लठ्ठ असतील त्या स्त्रिया तरीही त्यांना असं वाटतच नाही की प्रेग्नन्सी राहिलेली आहे. हे थोडं आश्चर्यकारक आहे, कारण की एवढ्या 9व्या, 8व्या महिन्यामध्येही प्रेग्नन्सी न समजणं थोडं आश्चर्यकारकच आहे. परंतु हे असं पाहण्यात आलं आहे की काही स्त्रियांमध्ये असं झालेलं आहे. त्याचबरोबर काही स्त्रिया प्रेग्नन्सीची जी सुरुवातीची लक्षणे असतात त्या एकदम टाळतात, म्हणजेच त्यांना वॉमिटिंग होत असते सकाळी, उलटी होत असते सकाळी उठल्या उठल्या. त्याचबरोबर थकवा जाणवत असतो, स्तनांमध्ये एकदम कडकपणा जाणवतो, परंतु त्या या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्यांना हे नॉर्मल वाटतं. जसे की PMSमध्येही थोडं ब्रेस्टमध्ये टेंडरनेस येतो किंवा काही खाण्यामध्ये वेगळं आलं तरीही नॉशिया वॉमिटिंग होते, त्यांना असंच वाटतं. परंतु जर असे काही लक्षणं खूप कंटिन्युअस खूप दिवस जर राहिली तर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या. तर ही होती क्रिप्टिक प्रेग्नन्सीची काही लक्षणे, त्याचबरोबर कारणे. क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हणजेच लपलेली प्रेग्नन्सी. तर याविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.